चला तर आज बनवूया झणझणीत अशी रश्श्यातल्या कोथिंबीर वडीची भाजी। त्यासाठी छान फ्रेशवाला सांबार घ्यायचा, त्याला छान बारीक 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 कापून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, अर्धा वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन, त्यानंतर धने जिरं पूड, मीठ, तिखट, हळद आणि तीळ हे सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचं। मग त्यात 1 चमचा तेल टाकून त्याला छान मिक्स करून पाण्याने भिजवून घ्यायचं। बघू शकता असं थोडंसं ओलसरच भिजवायचं, जेणेकरून आपल्याला थापायला इझी पडेल। सो एका स्टीमरच्या प्लेटला तेल लावून त्यावर तीळ टाकायची आणि मग ते भिजवलेलं पूर्ण त्यामध्ये असं थापून घ्यायचं। मग त्याला 15 मिनिटं स्टीम करायला ठेवून द्यायचं। ते स्टीम होईपर्यंत आपण रश्श्याची तयारी करूया। त्यासाठी थोड्याशा तेलामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्यानंतर धने भाजून घ्यायचे, त्यानंतर थोडं सुकं खोबरं घेऊन त्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं। त्यानंतर थोडे खडे मसाले जसे की लवंग, इलायची, काळे मिरे आणि दालचिनी याला थोडंसं छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर सगळं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। मग थोडंसं तेलामध्ये कांदा, लसूण, अद्रक छानपैकी भाजून घ्यायचं आणि मग त्याला पण मिक्सरमधून छान बारीक काढून घ्यायचं। फोडणी देण्यासाठी तेलामध्ये मोहरी, जिरं त्याला छान तडतडू द्यायचं। त्यानंतर कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट टाकायची आणि त्याला छानपैकी लालसर भाजून घ्यायचं। हे तुम्ही बघू शकता, असं छान तेल सुटेपर्यंत कांद्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण वाटलेला मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याला पण छान तेलामध्ये भाजून घ्यायचं। थोडं भाजून झाल्यावर त्यावर मीठ, तिखट आणि हळद टाकून छानपैकी परत भाजून घ्यायचं। मग त्यात छान पाणी टाकून घ्यायचं। मग त्याला छान उकळी येऊ द्यायची। बघू शकता मस्त रश्श्याला उकळी आली आहे। 15 मिनिटांनंतर कोथिंबीर वडीला चेक करून घ्यायचं। हे बघू शकता छानपैकी वाफ आलेली आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर त्याला कट करून घ्यायचं। तुम्ही या वड्यांना फ्राय करून पण रश्श्यात टाकू शकता किंवा अशा पण टाकू शकतात किंवा शॅलो फ्राय पण करू शकतो। तयार आहे तुमची झणझणीत रश्श्यातली कोथिंबीर वडी। तुम्ही याला भाकरी, चपाती किंवा राईस कशाही सोबत एन्जॉय करू शकता। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।